आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। स्वाभिमानी तर्फे 28 जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा, एक रकमी FRP मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार। ऊसाची FRP तुकड्यांमध्ये न स्वीकारण्यावर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येत्या सोमवारी 28 जानेवारी रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। कुरुंदवाड परिसरातील शेतकऱ्यांची FRP बाबत बैठक पार पडली। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होऊन जवळपास 2.5 महिने झाले आहेत, तरी कारखान्यांनी एक रकमी FRP दिलेली नाही। आम्हाला तुकड्यात मिळणारी FRP मान्य नाही। येत्या सोमवारी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। केंद्र सरकार FRPच्या मुद्द्यावर निर्णय घेताना दिसत नाही, त्याउलट शेतकऱ्यांची फसवणूकच सुरू आहे। आर्थिक स्थिती नसल्याचं कारण सांगणाऱ्या कारखान्यांवर सरकारने दबाव टाकण्याची गरज होती। जोपर्यंत FRPचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। त्यानुसार साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कुरुंदवाड, हेरवाड, दत्तवाड आदी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आदिनाथ हिमगिरे, बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, सुशांत चावरे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। पुणे 28 तारखेला पुणे येथे FRP एक रकमी मिळवण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाच्या तयारीसाठी पूर्वतयारीसाठी आम्ही शिरोळ तालुक्यातून मी असेल, आमचे आदिनाथ हिमगिरे तालुका अध्यक्षातील यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल्ला, दत्तवाड व आला जिल्हा परिषद मतदारसंघातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक कुरुंदवाड येथे संपन्न झाली। यामध्ये भरपूर संख्येने उपस्थित राहावे असे आम्ही आवाहन केले। प्रत्येक गावातून मोठा प्रतिसाद आहे हा दिसत आहे। तसेच सीमा भागातूनही भरपूर लोक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत। तरी माझे एक शेतकऱ्यांना बळीराजाला, आपल्या बळीराजासाठी किंवा आपल्यासाठी एक FRP एक रकमी मिळण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांना साथ देण्यासाठी 28 तारखेला सोमवारी सर्वजण पुण्याला भरपूर मोठ्या संख्येने, एक दिवस आपले कितीही महत्त्वाचे काम असले तर सोडून त्या दिवशी एक दिवस एक रकमी FRP घेण्यासाठी हजर राहा। एक रकमी FRP घेण्याच्या शून्यातून हलायने असा आपण एक चंग करूया, एवढंच मला एक आमच्या सर्व शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना